प्यारे मित्रों, आप सभी को आपका यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। और मैं हूं परशुराम और आज एक नया पाठ लेकर आया हूं ईमानदारों के सम्मेलन में। और जैसे ये व्यंग्य रचना है, बहुत ही इंपॉर्टेंट है बच्चों। और जैसे इस व्यंग्य रचना को आपको अच्छी तरह से पढ़ाई करना है, क्योंकि 3 या 4 अंक के प्रश्न इससे ज़रूर आएंगे। ओके। और जैसे आप नए हो तो कृपया मेरे चैनल को स्टडी विद परशुराम को लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए न भूलिए। और जैसे मेरे चैनल पर प्लेलिस्ट है, वहाँ पर भी आपके लिए अलग अलग प्रकार के वीडियोस मिलेंगे। गद्य से है, पद्य से है, प्रीवियस ईयर के, प्रैक्टिस सीरीज़ के, संपूर्ण पाठ और प्रश्नोत्तर के वीडियोस वहाँ पर है। आप ज़रूर देखना और परीक्षा में अच्छे अंक प्राप्त करने के लिए आप तैयार बनना है बच्चों, ठीक है। और जैसे आत्मीय 10ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮ್ಮದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತನ ಕೋರ್ತೀನಿ. ಹೊಸಬರಾಗಿದ್ದರೆ ದಯಮಾಡಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ಇದು ಒಂದು ಹೊಸ ಪಾಠ, ಇಮಾನ್ದಾರೋ ಕೆ ಸಮ್ಮೇಳನ ಮೇ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಠದ ವಿಧ, ಆಶಯ, ಲೇಖಕರ ಪರಿಚಯ ಹಾಗೂ ಶಬ್ದಾರ್ಥದ ಬಗ್ಗೆ ವಿಷಯವನ್ನು ತಂದಿದ್ದೀನಿ. ನೋಡೋಣ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. बच्चों, ईमानदारों के सम्मेलन में यहाँ पर दो शब्द है, एक ईमानदार है और दूसरा है सम्मेलन है। बच्चों, हम ईमानदार किसे कहते हैं? जो सत्यनिष्ठ होता है, जो सत्य का पालन करता है, जो विश्वास पात्र है ना, उसे ईमानदार करते हैं, ईमानदार कहते हैं। और जैसे सम्मेलन का अर्थ होता है कि बच्चों, जो समारोह हो, सभा, अधिवेशन को हम सम्मेलन कहते हैं। यानी ईमानदारों के सम्मेलन का अर्थ होता है कि जो सत्यनिष्ठ है उन्हीं के एक अधिवेशन में। और जैसे इसका नाम लेते ही या शीर्षक से भी पता चलता है कि यह एक व्यंग्य विधा का है। यानी जो सम्मेलन होता है, किसी प्रकार के भी सम्मेलन में बहुत लोग हमें, यानी 100% हमें ईमानदारों को पाना असंभव है। और जैसे यहाँ पर भी एक उसी प्रकार का हुआ है कि ईमानदार सम्मेलन में बेईमानी का पर्दाफाश किया गया है। और याद रखना है बच्चों, यह पाठ व्यंग्य रचना विधा का है और इसके लेखक है हरिशंकर परसाई. ಸೊ ಇಮಾನ್ದಾರೋಕೆ ಸಮ್ಮೇಳನ ಮೇ ಪಾಠದವು ಎರಡು ಶಬ್ದಗಳಿಂದಾಗಿದೆ. ಒಂದು ಇಮಾನ್ದಾರ, ಇನ್ನೊಂದು ಸಮ್ಮೇಳನ. ಇಮಾನ್ದಾರ ಅಂದರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು, ಸಮ್ಮೇಳನ ಅಂದರೆ ಅಧಿವೇಶನ. ಅಂದರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಒಂದು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಅಂತ ಪಾಠದ ಶೀರ್ಷಿಕೆ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಹೆಸರೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದೊಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ವಿಧಾನದ ಆಗುತ್ತೆ. ಏಕೆಂದರೆ ನಾವೆಲ್ಲ ಅಧಿವೇಶನ ನೋಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನೇ ಇರೋದು ಕಂಡು ಬರೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿನೂ ಎಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಕೂಡ ಎರಡೂ ಕೂಡ ಒಂದೇನೆರಡು ಮುಖಗಳೇ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾವೆ ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ. ಸೊ ಇದು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನಾ ವಿಧವಾಗಿದೆ. ಸೊ ಇದನ್ನು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಹರಿಶಂಕರ್ परसाई. ಇದು ಕ್ಲಿಯರ್ ಆಯಿತು. ಸೊ ಇನ್ನು ಪಾಠದ ಆಶಯದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. ಪ್ರಸ್ತುತ ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನಾ ಮೇ ಏಕ್ ಸಾಮಾಜಿಕ ಅಸಂಗತಿ ಕಿ ಓರ್ ಸಂಕೇತ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಏನಿ ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಅಸಂಗತಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದು ಸಾಮಾಜಿಕ ಅಸಂಗತಿಪ್ಪ ಅಂದರೆ ಬೇಇಮಾನಿ ಅಂದರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಒಂದು ವಿಷಯದ ಕುರಿತು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಚಿತ್ರಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಾಮಾಜಿಕ असंगति की ओर संकेत किया है. और जैसे इसमें हास्य और व्यंग्य का सुंदर सम्मिश्रण है. और जैसे इस व्यंग्य रचना में, यानी बच्चों व्यंग्य रचना में दोनों ही होता है, वहाँ पर हास्य भी होता है और व्यंग्य भी होता है. दोनों ही विधा, वहाँ पर दोनों का रस इस गद्य में हमें देखने मिलता है. इसलिए यहाँ पर कहा गया है कि इसमें हास्य और व्यंग्य दोनों का ही सम्मिश्रण है, समान प्रमाण का मिश्रण दिखाई देता है. ಈ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಹಾಸ್ಯದ ಜೊತೆಗೆ ವ್ಯಂಗ್ಯನೂ ಕೂಡ ಸುಂದರವಾಗಿ ಅಂದರೆ ಎರಡೂ ಕೂಡ ಸಮತೋಲನವಾಗಿ ಕಂಡು ಬಂದಿವೆ. इस रचना के माध्यम से परसाई जी ने ईमानदार कहने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश किया गया है. यानी इस रचना के, यानी ईमानदारों के सम्मेलन के पाठ में से हरिशंकर परसाई जी ने जो व्यक्ति ईमानदार कहता है उस ईमानदार व्यक्ति का बेईमानी का क्या किया है कि आवरण किया गया है. पर्दाफाश इसका होता है कि बच्चों अनावरण करना, बहिरंग करना. ओके. यानी ಇಲ್ಲೇನಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರು ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಾ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸತ್ಯನಿಷ್ಠ, ನಾನೇ ಸತ್ಯವಾನ್ ಅಂತಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಎಷ್ಟೊಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಬಯಲಿಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಂದರ ದೃಶ್ಯ ಈ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನಾದಲ್ಲಿ ಇದೆ. ಮತ್ತೇನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನಾದಲ್ಲಿ ಆ ಪಾಠದ ಆಶಯದಲ್ಲಿ, इस जगत में अच्छाई बुराई दोनों ही दिखाई देती है. आप सभी को भी पता है बच्चों, अच्छाई भी होता है और बुराई भी होता है. ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಎರಡರಿಂದನೂ ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. हंस क्षीर न्याय की तरह इनमें हमें सिर्फ अच्छाई को अपना कर बुराई को छोड़ देना चाहिए. यानी गोस्वामी तुलसीदास जी ने कहा है ना बच्चों में, यानी जैसे कि संत का गुण हंस पक्षी के समान होना है. और हंस पक्षी का यही गुण है कि जैसे दूध में निहित पानी को छोड़कर शुद्ध दूध का ही सेवन करता है, इसी प्रकार आज का व्यक्ति समाज में अच्छाई और बुराई दोनों ही है, उसमें बुराइयों को छोड़कर अच्छाइयों को अपनाने के लिए तैयार होना है आज के समाज के युवा लोग. बेईमानी भी एक अवगुण है. सो जैसे अप्रामाणिकता भी क्या है कि अवगुण कहा जाता है, एक बुराई है. बेईमानी पर व्यंग्य करते हुए प्रस्तुत रचना द्वारा लेखक ने सचेत किया है कि बेईमानी से दूर रहे. यानी आपको एक सचेत किया है, आपको एक जागरूक करने के लिए लेखक जी ने कहे कि
आप हमेशा बेईमानी से दूर रहना है। आप हमेशा अप्रामाणिक लोगों से या अप्रामाणिकता से दूर रहने के लिए आपको कवि या लेखक हरिशंकर परसाई जी ने संदेश दिए हैं। ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಅವಗುಣ, ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಚಾಳಿ ಅಂತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಬೇಇಮಾನಿಯನ್ನು, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮೇಲೆ ವ್ಯಂಗ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಲೇಖಕರು ನೀವು ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ದೂರ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಲೇಖಕರು ನಿಮಗೆ ಒಂದು ಜಾಗೃತಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬೇಯಿಮಾನಿ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಲೇಖಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರ ಬಗ್ಗೆ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಪರಿಚಯವನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. बच्चों, इस हरिशंकर परसाई जी के लेखक के परिचय और जैसे ये ईमानदार के सम्मेलन में व्यंग्य रचना के प्रसिद्ध लेखक माने जाते हैं. बच्चों, यहाँ पर लिखा गया है कि इन्हें हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि माना जाता है. इन हरिशंकर परसाई जी को हिंदी जगत की, जो इससे हिंदी साहित्य है और जैसे उसमें व्यंग्य रचना हित होता है ना बच्चों, जो व्यंग्य रचना विधा का जो श्री गणेश किया, जो आरंभ किया, वो श्री हरिशंकर परसाई जी से ही माना जाता है. और जैसे हरिशंकर परसाई जी का जन्म हुआ था कि मध्य प्रदेश के जमानी नामक गांव में 22 अगस्त 1924 में, यानी हरिशंकर परसाई जी का जन्म स्थान है बच्चों मध्य प्रदेश के जमानी नामक गांव है और उनका जन्म काल है बच्चों 22 अगस्त 1924. और इनकी कुछ रचनाएं हंसते हैं रोते हैं, भूत के पांव पीछे, सदाचार का तावीज़, वैष्णव का फिसलन आदि. और हिंदी साहित्य में व्यंग्य साहित्य के विकास में इनका योगदान अद्वितीय है. बच्चों, मैं आपको पहला ही बताया हूँ, जो हिंदी साहित्य में जो व्यंग्य रचना है ना, जो व्यंग्य रचना का विकास में, उसके जो बढ़ाव में जो हरिशंकर परसाई जी का जो योगदान बहुत ही अद्वितीय है, श्लाघनीय माना जाता है. ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಕಲಂಕೋ ಲೇಖಕ್ಕೆ ತಲ್ವಾರ್ ಅಂದರೆ ಪೆನ್ನನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರ ಒಂದು ಖಡ್ಗ ಅಂತ ನಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಏಕೈಕ ವ್ಯಂಗ್ಯ ಲೇಖಕ ಅಂತ ಯಾರಂತ ಕರಿತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು. ಇವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಧಿ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಇವರು ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದ ಜಮಾನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಊರಿನಲ್ಲಿ 22 ಆಗಸ್ಟ್ 1924 ಇವರ ಜನ್ಮಕಾಲ. ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ಹಸ್ತೆ ಹೇ ರೋತೆ ಹೇ, ಭೂತ್ ಕೆ ಪಾಂವ್ ಪೀಚೆ, ಸದಾಚಾರ್ ಕೆ ತಾವೀಜ್, ವೈಷ್ಣವ್ ಕಾ ಪಿಸ್ಲೆನ್ ಇದೆ. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯಂಗ್ಯ ವಿಧಾನದ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ವಿಕಾಸದಲ್ಲಿ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರ ಯೋಗದಾನ, ಅವರ ಕೊಡುಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಅದ್ವಿತೀಯವಾಗಿದೆ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಹೀಗಿದೆ, इस व्यंग्य रचना के नए शब्दार्थ है और जैसे नए शब्दार्थ को एक बार देख लेकर आएंगे, जैसे कन्नड़ में भी उसका अर्थ को हम जानने के लिए प्रयास करेंगे. बच्चों, पर्दापाश है, पर्दापाश को अनावरण कहते हैं, कन्नड़ में भी अनावरण कहते हैं. और कतई यानी कभी भी, खंडितवागी ಎಂದಿಗೂ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. हल्फिया इसका अर्थ है कि प्रमाणವಾಗಿ, जैसे कसम से, प्रमाणವಾಗಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, वचनबद्धವಾಗಿನೂ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. तकलीफ है बच्चों, तकलीफ इसका अर्थ होता है कि कष्ट है. और शानदार है, शानदार यानी वैभवयुक्त है, वैभवयुक्त अद्धूरीवागी कहते हैं. और डेलीगेट है बच्चों, डेलीगेट को यहाँ पर कहा गया है कि एक प्रतिनिधि कहा गया है, एक प्रमुख अतिथि भी कहते हैं, प्रतिनिधि या अतिथि, मेहमान. और जलसा है बच्चों, जलसा को समारोह, उत्सव भी कहते हैं कन्नड़ में. और हिचक यानी संकोच है, तो कन्नड़ में भी संकोच कहते हैं. और जैसे बच्चों यहाँ पर एक गनीमत है, गनीमत इसका अर्थ होता है कि बच्चों यह गनीमत है ना, खुशी की बात है, यानी संतोषद विषय है. और जैसे एक चश्मा यानी ऐनक है, और जैसे आप कन्नड़ का कहते हैं कन्नड़ में. और कागजात यानी कागज पत्र, कागज पत्रಗಳು ಅಂತೀವಿ. और जैसे यहाँ पर हल्ला है, हल्ला यानी शोर, गद्दल है. और आगे है इत्मीनात. बच्चों, यहाँ पर एक इत्मीनात शब्द है और इत्मीनात शब्द का अर्थ होता है कि भरोसा, विश्वास या विश्वास. और हरारत है, हरारत इसका अर्थ है कि हल्का ज्वर ಅಂದರೆ ಕಡಿಮೆ ಜ್ವರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಮಾಮೂಲಿ ಜ್ವರ. और जैसे आगे है बच्चों सिरहाना है, सिरहाना इसको तकिया कहते हैं, पिल्लो, तलेदिम्बू भी कहते हैं. यह था बच्चों इस व्यंग्य रचना के नए शब्दार्थ पर एक झलक. बच्चों, मैं पाठ का शुरुआत ही कर रहा हूँ क्योंकि पाठ बहुत बड़ा है और जैसे समय भी कम है और इसलिए समय को बर्बादी न करेंगे. और चाहे मैं सभी पाठ के वीडियो आप तक लाने के लिए प्रयास कर रहा हूँ, इसलिए चाहे वीडियो लंबा हो जाएगा लेकिन आप ज़रूर से देखना है, टाइम को बर्बाद नहीं करना है. पाठ शुरुआत करता हूँ बच्चों. मैंने कतई ऐसा कुछ नहीं किया जिसमें ईमानदार माना जाऊँ. यानी यहाँ पर हरिशंकर परसाई खुद करे कि कतई, कतई शब्द का अर्थ होता है कि बच्चों कभी भी, मैं कभी भी ऐसा कुछ नहीं किया जिससे मैं खुद ईमानदार मान जाऊँ. ನಾ ಯಾವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಎಂದಿಗೂ ಏನೂ ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಾ ಯಾವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಂತ ನನಗೆ ಏನಾಗಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ, ನಾನೇ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಇಲ್ಲ. न जाने उन्हें कैसे यह भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूँ. ಆದರೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಏನು ಒಂದು ಭ್ರಮೆ ಆಯಿತು, ನಾನು ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಾಗಿ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. ಮುಜೆ ಪತ್ರ ಮಿಲಾ, ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ಸಿಕ್ಕಿತ್ತು.
हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. ನಾವು ಈ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. आप देश के प्रसिद्ध ईमानदार है. ನೀವು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. ನಮ್ಮ ಒಂದು ವಿನಂತಿ ಇದೆ, ನೀವು ಈ ಸಮ್ಮೇಳನದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे. ನಾವು ನಿಮಗೆ ಬಂದು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಮೊದಲ ದರ್ಜೆಯ ಒಂದು ಬಾಡಿಗೆಯನ್ನು, ವಾಹನದ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ನಾವು ನಿಮಗೆ ಪಾವತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. आवास भोजन आदि का उत्तम व्यवस्था करेंगे. आवास ಅಂದ್ರೆ ವಸತಿ. ಅವ್ರ ಜೊತೆ ವಸತಿ ಮತ್ತು ಊಟದ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ನಿಮಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ. आपके आगमन से ईमानदारों तथा उदीयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी. ನಿಮ್ಮ ಆಗಮನದಿಂದ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿಗೆ ಮತ್ತು ಉದಯೋನ್ಮುಖ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರೇರಣೆ, ಸ್ಫೂರ್ತಿ ಸಿಗತ್ತೆ. आपके मैं गया लेकिन हल्फिया कहता हूँ कि ईमानदारी के लिए नहीं गया. जैसे ही लेखक को भेजे गए पत्र में ये सब लिखा गया था, लेकिन वहाँ पर हल्फिया शब्द है बच्चों. हल्फिया इसका अर्थ है कि कसम से. हल्फिया शब्द का अर्थ है कि कसम से. लेखक कहते हैं कि मैं कसम से कहता हूँ कि मैं ईमानदारी के लिए नहीं गया. फिर क्यों गए थे लेखक? लेखक का विचार क्या था? आगे है बच्चों, ईमान से मुझे कुछ लेना नहीं है. यानी ईमानदारी से वहाँ पर लेखक को कुछ वहाँ पर लेना देने का कुछ बात नहीं था. ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದಲೇ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಂಥ ಕೊಡ್ತಗೊಳ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ ಲೇಖಕರದು ಇರಲಿಲ್ಲ. मैं यह हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊँगा और पहले का किराया लूँगा. ನನ್ನ ಒಂದು ಈ ಥರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೆಕ್ಕ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾನು ಹೋಗುವಾಗ ಎರಡನೇ ದರ್ಜೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ಮೊದಲ ದರ್ಜೆಯ ಒಂದು ಪ್ರವಾಸದ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ನಾನು ತಗೋಬೇಕು. इस तरह 150 रुपये बचेंगे. ನಾ ಹೀಗೆ ಮಾಡಿನಂದ್ರೆ ನನಗೆ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಉಳಿತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 150 ರೂಪಾಯಿ ನನಗೆ ಉಳಿತಾವು. यह बेईमानी कहलाएगी. ಇದು ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅನ್ನಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों? ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು ನನಗೆ ಒಬ್ಬ ರಾಷ್ಟ್ರದ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ನಂಬಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಹೇಗೆ, ಅದು ಏಕೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಒಂದು ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ನಿಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ತಿಳಿದಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇನ್ನೊಂದು 2-3 ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಪಾಠವನ್ನು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಸೊ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಅಂತ್ಯದವರೆಗೂ ನೋಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಗೆಳೆಯರಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಸೊ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಲೈಕ್, ಶೇರ್, ಕಮೆಂಟ್, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ವಂದನೆಗಳು.